हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅट्रायसेसच्या पहिल्या एक्सरसाइजला आपण सुरुवात केलेली आहे. लक्षात घ्या. आणि फर्स्ट एक्सरसाइज मधला जो पहिला क्वेश्चन होता तो क्वेश्चन आपण लास्ट लेक्चरला कंप्लीट केलेला आहे, बरोबर ना. आणि त्याचबरोबर त्याचसारखे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला दिले होते. मला वाटतं सर्वांनी ते एक्झाम्पल सॉल्व्ह केले असतील. लक्षात घ्या. मॅट्रायसेसवरचे कोणत्या टाइपचे क्वेश्चन्स आपण बघितले होते बघा. तर तुम्हाला AIJच्या फॉर्म मध्ये एक रिलेशन दिलेलं होतं आणि युजिंग दॅट रिलेशन वी वॉन्ट टू फाइंड ऑल द एलिमेंट्स ऑफ द गिवन मॅट्रायसेस. म्हणजे तुम्हाला AIJ मध्ये आय आणि जेच्या फॉर्म मध्ये जे रिलेशन दिलेलं होतं त्या रिलेशनचा यूज करून तुम्हाला काय करायचं होतं, तो कम्प्लीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी फॉर्म करायचा होता. तो कम्प्लीट मॅट्रिक्स तुम्हाला त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा होता. लक्षात घ्या. तर हा पहिला प्रश्न झाला. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे दॅट इज व्हेरी सिंपल. सेकंड क्वेश्चन मध्ये काय करायचं होतं की तुम्हाला फक्त आणि फक्त दिलेल्या मॅट्रिक्सचा टाइप्स ओळखायचा होता. आता आपल्याला माहित आहे आपण जे काही टाइप्स बघितलेले आहेत बघा, तुम्हाला आठवतात काय. तर वन बाय वन आपण ते टाइप्स आता डिस्कस करूया. पहिला तो रो मॅट्रिक्स म्हणूया आपण त्याला, कंटेन्स वन रो. सेकंड कॉलम मॅट्रिक्स कंटेन्स वन कॉलम. थर्ड null matrix, all the elements 0. Fourth rectangular matrix, number of rows not equals to number of columns. नंतर fifth square matrix, number of rows is equals to number of columns. Diagonal matrix, all non-diagonal elements 0 and diagonal elements exist. Non-diagonal सगळे 0 पण तो मॅट्रिक्स कसा असला पाहिजे, स्क्वेअर. त्याच्यानंतर डायगोनलच्या नंतर आपण बघितलं तो स्केलर मॅट्रिक्स. नॉन डायगोनल एलिमेंट सगळे 0 आणि डायगोनल्सचे एलिमेंट सेम असायला पाहिजेत. त्याच्यानंतर आयडेंटिटी और युनिट मॅट्रिक्स आपण बघितलेला आहे. नॉन डायगोनल सगळे 0 आणि डायगोनल्सचे एलिमेंट्स काय असले पाहिजेत, 1. बरोबर ना. नंतर आपण पुढे गेलोय, दॅट इज अ ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. इफ ऑल द एलिमेंट्स अबोव द डायगोनल आर 0 then it is a lower triangular. If all the elements below the diagonal are 0 then that is an upper triangular. And if the given matrix is either upper triangular or lower triangular is said to be triangular matrix. लक्षात घ्या. आता ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाल्यानंतर आपण लगेच ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बघितलेलं आहे. ट्रान्सपोज मध्ये आपण काय बघितलं बघा, व्हेन वी चेंज रोज अँड कॉलम्स, रो आणि कॉलम मध्ये इंटरचेंज केल्यानंतर मिळणाऱ्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, ट्रान्सपोज ऑफ दॅट मॅट्रिक्स. ए हा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा ट्रान्सपोज आपण ए डॅश किंवा ए रेस टू टी न डिनोट करतोय, बरोबर. आणि जर समजा ए इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो, दॅट स्क्वेअर मॅट्रिक्स इज सेड टू बी सिमेट्रिक मॅट्रिक्स. And if A is equals to minus A transpose, then the matrix is said to be skew symmetric matrix. And remember, all the diagonal elements of skew symmetric matrix are 0. म्हणजे डायगोनल्सचे सगळे एलिमेंट्स स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे कसे असतात, 0 असतात, बरोबर ना. नंतर आपण बघितलं बघा सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कारण आज जो आपण प्रश्न बघणार आहोत तो प्रश्न त्याच टाइप्सशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण ए हा तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्स दिलेला आहे, तो मॅट्रिक्स कसा असला पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि जर त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर इज इक्वल्स टू 0 येत असेल, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0, देन वी से दॅट द स्क्वेअर मॅट्रिक्स इज सिंग्युलर. म्हणजे त्या मॅट्रिक्सची तुम्ही काय करणार, डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग जर तो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 दिलेला असेल तर सोपं आहे ना, तुम्ही त्याची व्हॅल्यू इझिली फाइंड आउट करू शकताय. पण जर तो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 असेल तर मात्र तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू 3x3 डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला जमली पाहिजे. आणि ते आपण बरेच एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. लक्षात घ्या. म्हणून सांगतोय सिंग्युलर कधी म्हणायचं, जर दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 येत असेल तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, सिंग्युलर म्हणतोय. आणि जर दिलेल्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 असेल तर आपण त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय, बरोबर. तर मग आजचा जो प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. म्हणजे तुम्हाला इथे मॅट्रिक्स दिलेला आहे, त्या मॅट्रिक्स मधला कुठला मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे आणि कुठला नॉन सिंग्युलर आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे,
तर सगळ्यात पहिला वी फाइंड डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ द गिवन मॅट्रिक्स. दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. जर त्याची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 आली तर दॅट मॅट्रिक्स इज अ सिंग्युलर. And if value of the determinant is not equals to 0, then we say that matrix is a non-singular. तर मग फाइंड आउट करूया. बघा आता इथं गिवन म्हणतो मी सुरुवातीला. गिवन मॅट्रिक्स A is equals to write the given matrix that is A B C P Q R, then 2A minus P 2B minus Q आणि 2C minus R हा दिलेला मॅट्रिक्स आहे. आता याची आपल्याला डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्या तुम्ही दोन पद्धतीने ही व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. एक आपल्या रेग्युलर मेथडनी एक कॉलम रो ड्रॉप करा, टेक अ क्रॉस प्रोडक्ट, मायनस कॉलम रो ड्रॉप करा, टेक अ क्रॉस प्रोडक्ट, प्लस कॉलम रो ड्रॉप करा, टेक अ क्रॉस प्रोडक्ट. ही आपली रेग्युलर मेथड झाली. किंवा मग तुम्ही अप्लाइंग द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट म्हणजे डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकताय. बघा आपण ज्या डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत त्यामध्ये आपण रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे दोन ट्रान्सफॉर्मेशन्स महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरती आपण एक्झाम्पल्स पण बघितलेले आहेत. लक्षात घ्या. मग इथेही तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय करून हा जो मॅट्रिक्स आहे तो तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. बरोबर. म्हणजे मेथड कोणतीही यूज करा, वी गॉट द सेम आन्सर. आपल्याला तेच आन्सर येणार आहे, यात काही बदल होणार नाही. लक्षात घ्या. तर मग इथं आता मी काय करतो बघा, युजिंग द प्रॉपर्टीज. आता याच्या पुढं मी असं लिहितो, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू हा जो दिलेला मॅट्रिक्स आहे तो मी डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करणार आहे. बघा मग लिहूया एलिमेंट्स. काय एलिमेंट्स आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे, P Q R, त्याच्यानंतर 2A minus P 2B minus Q आणि 2C minus R हा डिटर्मिनंट तुम्हाला मिळालेला आहे. व्हॅल्यू बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, यूज द कॉमन मेथड, रेग्युलर मेथड और यूज ट्रान्सफॉर्मेशन्स. Using transformations and using the properties of determinant, we easily find value of the given determinant. Means we find directly value of the given matrix. And if that value is equals to 0, then it is singular. And if not equals to 0, then we say that the given matrix is non-singular. तर मग इथं आता आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा इथं मी काय करतोय, सिंपल ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला या ठिकाणी करायचे. बघा हा जो पहिला आहे त्याला आपण फर्स्ट रो म्हणजे R1 असं म्हणतो. दिस इज R1, दिस इज R2 अँड दिस इज R3. थर्ड रो, फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. बरोबर ना. तर मग इथं मी काय करतोय, सुरुवातीला सिंपल ट्रान्सफॉर्मेशन्स मी या ठिकाणी अप्लाय करतोय. R3 प्लस R2 करतोय. आता बघा तुम्हाला या निमित्तानं डिटर्मिनंट्सचे जे ट्रान्सफॉर्मेशन्स, रो ट्रान्सफॉर्मेशन्स असतील किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स असतील जे आपले झालेले आहेत त्याची थोडक्यात रिव्हिजन पण होईल. मी इथं काय करतोय, थर्ड रो मध्ये सेकंड रो मी ऍड केला. आता असं का करतोय मी, तर इथं 2A मायनस पी आहे, प्लस पी केला. मायनस पी प्लस पी गेट कॅन्सल म्हणजे राहिला 2A. नंतर 2B मायनस क्यू प्लस क्यू प्लस मायनस गेट कॅन्सल रिमेन्स 2B. अँड थर्ड 2C minus R plus R get cancel and then what remains, that is a 2C. बरोबर ना. आणि परत काय करायचं मग, सोपं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल. बघा आता या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मेशन जर मी अप्लाय केलं तर मग राहिलेला डिटर्मिनंट कोणत्या फॉर्म मध्ये येतो बघा. चेंज जो होणार आहे तो थर्ड रो मध्ये चेंज होणार आहे. म्हणजे फर्स्ट अँड सेकंड रो आर ऍज इट इज, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. बदलेल तो फक्त थर्ड रो बदलेल. तर मग बघा या ठिकाणी लिहितो मी A B C P Q R and now here 2A minus P plus P plus P get cancelled, what remains, that is a 2A. 2B minus Q plus Q get cancelled, that is a 2B. आणि नंतर 2C minus R plus R get cancelled, so what remains, that is a 2C. So simple. आणि त्याच्यानंतर टेकिंग 2 as a common factor, taking 2 as a common factor from R3
म्हणजेच आपण काय करूया बघा, थर्ड रो मधून 2 हा इलेमेंट कॉमन घेऊया. कारण आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मध्ये बघितलेलं आहे, एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला एका नॉन झिरो कॉन्स्टंटने जर मल्टिप्लाय केलेलं असेल तर तो कॉन्स्टंट आपण डिटर्मिनंटच्या बाहेर ऍज अ कॉमन फॅक्टर घेऊ शकतोय. लक्षात घ्या. मग इथं थर्ड रो जो आहे त्या प्रत्येक एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय केलेलं दिसतं, त्यामुळे मी काय करतो, प्रत्येक एलिमेंट मधून 2 कॉमन घेतला तर मग मला डिटर्मिनंट काय मिळाला बघा. येस, व्हॉट आय गेट हिअर, येस 2 टेकिंग कॉमन, first 2 taking common outside the determinant and simply write the elements. What we get here, A, B, C, P, Q, R, and see here from 2A we take 2 as a common factor, from 2B we take 2, from 2C we take 2. So what remains here, A, B, C again. आणि आता या ठिकाणी बघा डिटर्मिनंट्सचे 2 रोज आयडेंटिकल दिसतायत आपल्याला. जर दिलेल्या एखाद्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो किंवा 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते, 0. बरोबर ना. म्हणजे आता इथं 2 रो सेम आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं काय, 2 रो सेम असतील किंवा 2 कॉलम सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते. म्हणजेच मला सांगा मग इथं किती येणार, 2 into 0 म्हणजेच किती, 0. आणि मग काय म्हणू शकतो बघा आपण इथं, ऍज डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू 0. म्हणजे दिलेला जो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली, 0 आली. सो व्हाट दिस इम्प्लाइज, ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स. ए इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजेच तो जो ए आहे तो कसला मॅट्रिक्स झाला, सिंग्युलर मॅट्रिक्स झालेला. लक्षात घ्या. आता बघा सर्वांना हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा, कारण एक्झाम्पल तसं काही अवघड नाहीये. मी इथं काय केलं, युझिंग द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट आय सॉल्व दिस एक्झाम्पल. पण तुम्ही डायरेक्ट हा जो मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता हो. म्हणजे कसं बघा, इथं मी लिहितो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल्स टू ए टेकिंग आउटसाइड द डिटर्मिनंट, कॉलम रो ड्रॉप करा, राहिलं काय, क्यू आर, 2B मायनस क्यू, 2C मायनस आर मायनस बी, कॉलम आणि रो ड्रॉप करा, व्हॉट रिमेन्स, पी आर, 2A मायनस पी, 2C मायनस आर आणि प्लस सी, कॉलम आणि रो ड्रॉप केला बघा, पी क्यू, 2A मायनस पी, 2B मायनस क्यू. आणि हा डिटर्मिनंट जो आहे तो तुम्हाला सिम्पली सॉल्व्ह करायचा आहे. प्रोडक्ट घ्या, मेन डायगोनल सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट, मेन डायगोनल मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट आणि सिम्प्लिफाय करा, तरी सुद्धा तुम्हाला त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे जर समजा एखादा मॅट्रिक्स सिंग्युलर असेल तर तुम्ही त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू युझिंग प्रॉपर्टीज घेतलात काही फरक पडणार नाहीये, किंवा युझिंग डायरेक्ट मेथड म्हणजे आपण डायरेक्ट मेथडने त्याची व्हॅल्यू जी फाइंड आउट करतोय ती जर तुम्ही यूज केला तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये. तो सिंग्युलरचा सिंग्युलरच राहणार आहे. लक्षात घ्या. आणि जर समजा याची व्हॅल्यू तुम्ही डिटर्मिनंटच्या साह्यानं, डिटर्मिनंटच्या एक्सपान्शनच्या साह्यानं फाइंड आउट केला आणि जर त्याची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 येत असेल ना बाळांनो, तर लक्षात घ्या तुमचं कॅल्क्युलेशन्स काहीतरी चुकलेलं आहे. त्यामुळं कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित चेक करा. याची व्हॅल्यू, या दिलेल्या मॅट्रिक्सची व्हॅल्यू काय आली, 0 आलेली आहे. त्यामुळं आपण या स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणतोय, सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिक्स. बरोबर. आता हे जर पहिले एक्झाम्पल, असंच आपण पुढचे एक्झाम्पल बघूया. आता आपण सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. बघा काय सेकंड एक्झाम्पल, ए इज इक्वल्स टू 505 199 100 699 105. तर बघा हा दिलेला स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला सांगायचा आहे वेदर इट इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. तर बघा मग इथं जर मॅट्रिक्स आपण व्यवस्थित बघितला, जर तुम्ही डायरेक्ट याचं एक्सपान्शन जर करायचं म्हटलं तर लक्षात घ्या 5 कॉलम रो ड्रॉप केला, प्रोडक्ट 99 इंटू 105 मायनस 100 इंटू 99, नंतर 5 कॉलम रो ड्रॉप केला. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग हे कॅल्क्युलेशन त्याच्यात बराच वेळ तुमचा जाणार आहे. लक्षात घ्या, प्रोडक्ट करणं आणि एवढं करून सुद्धा कॅल्क्युलेशन्स एक्झॅक्टली करेक्ट येईल, नॉट शुअर.
बरोबर. मग इथं काय करूया बघा, तुम्हाला जसं आपण अगोदरच्या एक्झाम्पल्स मध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन्स यूज केलेले आहेत, सेम हिअर वी अप्लाय द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा आहे. आता मग कोणते कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करायचे आहेत बघा. इथं मी म्हणतो दिस इज द फर्स्ट कॉलम C1, दिस इज द सेकंड कॉलम C2 अँड दिस इज द थर्ड कॉलम C3. आता या ठिकाणी तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्सला भरपूर ऑप्शन्स आहेत. काय करूया बघा, समजा मी सेकंड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम ऍड केला. इफ आय ऍड फर्स्ट कॉलम इन सेकंड कॉलम, तर काय होणार आहे, 0 + 5 5 आला, कारण चेंज हा सेकंड कॉलम मध्ये होणार आहे. 99 + 100 येतो, 99 + 6 105, and see here these two columns are identical means value becomes 0. समजा मी असं केलं, हा जो थर्ड कॉलम आहे C3, या थर्ड कॉलम मधून सेकंड कॉलम मी मायनस केला, सबट्रॅक्ट केला. जर मी थर्ड कॉलम मधून सेकंड कॉलम जर मायनस केला तर काय येतं बघा, 5 - 0 5, 100 - 99 1 आला, 105 - 99 6 आला, म्हणजे 516 516. फर्स्ट अँड थर्ड कॉलम आयडेंटिकल, सो अगेन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट बिकम्स 0. बरोबर ना. यापैकी कुठलंही एक ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही काय करू शकता, इथं यूज करू शकता, लक्षात घ्या. त्यामुळे बघा इथं तुम्ही जर डायरेक्ट कॅल्क्युलेशन्स करायचं म्हटलं तर त्यापेक्षा तुम्हाला सोप्या पद्धतीनं आन्सर येणार आहे युजिंग द ट्रान्सफॉर्मेशन्स. आता मग तुम्हाला प्रश्न पडत असेल की सर आम्ही एक्सपान्शन्स कधी यूज करायचं आणि हे रो ट्रान्सफॉर्मेशन्स किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स कधी यूज करायचं. तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, जेव्हा मॅट्रिक्स मधले दिलेले इलेमेंट्स आयदर इन रो ऑर इन कॉलम्स, दिलेले इलेमेंट्स जर एका विशिष्ट कनेक्शन त्यांच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने ते अरेंज केलेले असतील, त्यांच्यामध्ये रो मध्ये किंवा कॉलम मध्ये जर समजा इंटर रिलेशन असेल, हे तुम्हाला मॅट्रिक्स बघितल्यानंतर लगेच लक्षात येईल. जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यूज रो ट्रान्सफॉर्मेशन्स ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि समजा रो आणि कॉलम मध्ये आपल्याला काहीच इंटर रिलेशन नसेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट एक्सपान्शन मेथडच यूज करायचे, लक्षात घ्या. आता मग इथं आपण काय करतोय बघा, येस दिस इज द गिवन मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू दिलेला आहे तुम्हाला. आता मी डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल्स टू हा जो मॅट्रिक्स आहे तो डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहितोय. 1 99 100, त्याच्यानंतर 6 99 आणि 105. हा तो डिटर्मिनंट आहे, बरोबर ना. मग हा डिटर्मिनंट आपण काय करूया बघा, या ठिकाणी मगाच्या पद्धतीनं मी तेच ट्रान्सफॉर्मेशन या ठिकाणी यूज करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं C2 + C1 करा. बघा मी इथं लिहितो C2 + C1. आता आपण जर सेकंड कॉलम मध्ये फर्स्ट कॉलम ऍड केला तर आपल्याला माहित आहे इथं चेंज कोणत्या कॉलम मध्ये होणार आहे, इन सेकंड कॉलम. मीन्स फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम्स आर ऍज इट इज, बरोबर. मग बघा इथं त्याची व्हॅल्यू C2 + C1 हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर दिलेल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते बघा. यस, फर्स्ट कॉलम ऍज इट इज 516, नंतर 0 + 5 दॅट इज 5 अगेन, 99 + 1 दॅट इज 100 आणि 99 + 6 दॅट इज 105. and write the third column which is as it is 5 100 and 105. आणि बघा ना इथं जर तुम्ही बघितला तर या दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये सेकंड आणि थर्ड कॉलम सेम आहेत, आयडेंटिकल आहे. आणि आपल्याला माहिती आहे ना, जर दिलेल्या डिटर्मिनंट मध्ये 2 रो किंवा 2 कॉलम आयडेंटिकल असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते, 0 येते, लक्षात घ्या. त्यामुळं इथं बघा मग व्हॅल्यू, कारण इथं हा C2 आणि हा C3 आहे, दिस इज अ C1. मग तुम्ही म्हणा असं हिअर C2 is equals to C3 means that 2 columns are identical. So what this implies? Value of determinant of A is equals to 0. And if value of the determinant is 0, then the square matrix is said to be singular matrix. म्हणजे इथं A हा काय झाला बघा, what is A? A is a singular matrix. A हा काय आहे,
सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. तर बघा, तुम्हाला मॅट्रिक्स सिंग्युलर की नॉन सिंग्युलर हे ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये. त्या दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. आणि जर ती व्हॅल्यू इज इक्वल्स टू 0 असेल तर सिंग्युलर म्हणा, आणि जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर नॉट इक्वल्स टू 0 असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर मग मला सांगा, हा क्वेश्चन सर्वांना लक्षात आलेला आहे. आज जे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत ते टिपिकल एक्झाम्पल्स होते. मॅट्रिक्स बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं की किती मोठा मॅट्रिक्स आहे, याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. पण जर तुम्ही तेच डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज जर यूज केलात, रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, तर तुम्हाला तेच मॅट्रिक्सची व्हॅल्यू अगदी सोप्या पद्धतीने मिळेल. आणि व्हॅल्यू 0 की नॉन 0 यावरून तुम्ही दिलेला मॅट्रिक्स सिंग्युलर की नॉन सिंग्युलर हे सांगू शकताय. तर बघा, जर ही एक्झाम्पल्स लक्षात आले असतील तर याच टाइपचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. ती होमवर्कचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. कारण मागच्या लेक्चरला पण मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल्स दिले होते, ज्यामध्ये तुम्हाला एखादा मॅट्रिक्स काय करायचा होता, कन्स्ट्रक्ट करायचा होता ऑफ ऑर्डर 3x2 और 2x3. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला तिथे AIJ चा फॉर्म, आय आणि जे च्या करस्पॉन्डिंग फॉर्म मध्ये तुम्हाला AIJ दिलेलं होतं. मग ते इंटररिलेशनचा यूज करून, म्हणजे त्यांच्या पोझिशनच्या इंटररिलेशन्स वरून तुम्हाला ते इलेमेंट्स फाइंड आउट करायचे होते. तुम्ही सर्वांनी तो होमवर्क कंप्लीट केला असेल. त्याच पद्धतीनं हाही होमवर्क तुम्ही कंप्लीट करा. मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी देतोय. काय प्रश्न असणार आहे, तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्स मधला कुठला मॅट्रिक्स सिंग्युलर आणि कुठला नॉन सिंग्युलर एवढंच सांगायचं, म्हणजे तुम्हाला त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा, मग मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स होमवर्कला देतोय. तर बघा, या ठिकाणी 5 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगायचं आहे विच ऑफ द गिवन मॅट्रिक्स इज द सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर. मग मी तर त्याच्या समोरच ते आन्सर्स दिलेले आहेत. त्यावरून तुमच्या लक्षात येईल की दिलेला मॅट्रिक्स हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे. बरोबर. बघा, म्हणजे हा जो पहिला मॅट्रिक्स दिलेला आहे, x प्लस वाय, वाय प्लस झेड, झेड प्लस एक्स, 1 1 1 झेड एक्स वाय. आता आपण हेच एक्झाम्पल डिटर्मिनंट मध्ये सोडवलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथं समजा R1, R2 आणि R3, मी जर R1 मध्ये R3 ऍड केला तर x प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स प्लस वाय प्लस झेड येणार आहे. आणि तो तुम्ही कॉमन घ्या, म्हणजे 1 1 1, 2 रो सेम येतील, व्हॅल्यू 0 म्हणजे सिंग्युलर आलं. म्हणजे तुम्ही जर लॉजिक लावला तर तुमच्या लक्षात येणार आहे. सेकंड मध्ये बघितला, डायरेक्ट सिंपल कॅल्क्युलेशन करायचं आहे. इथं कुठलंच ट्रान्सफॉर्मेशन वगैरे यूज करायचं नाहीये. डायरेक्ट तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करा युजिंग द एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3x3. म्हणजे तेही काय, तर सिंग्युलर येतं, कारण त्याची व्हॅल्यू 0 येणार आहे. नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा नॉन सिंग्युलर. त्याच्या पुढचं सेम तसंच आहे, सिंग्युलर. आणि नेक्स्ट, आता जर शेवटचा मॅट्रिक्स बघितला तर तुमच्या लक्षात येतं का, बघा, दिस इज अ स्केलर मॅट्रिक्स. स्केलर का, कारण नॉन डायगोनल सगळे एलिमेंट्स 0 आहेत आणि डायगोनल एलिमेंट्स सेम आहे. त्यामुळं आपण याला स्केलर मॅट्रिक्स म्हणतोय. आणि तो इथं कसा येतोय, नॉन सिंग्युलर येतोय. तुम्ही चेक करा, याची व्हॅल्यू जी येईल ती तुमची म्हणजे नॉट इक्वल्स टू 0 असणार आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर बघा, मग या पद्धतीनं हा प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. 2 एक्झाम्पल्स आपण सोडलेले आहेत, थोडेसे वेगळे एक्झाम्पल्स होतील. आणि ही 5 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. तर ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा. असंच नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत.